यानंतर पंचायत समिती अंतर्गत उमेद कार्यालयातील कर्मचाऱ्यांना विनंती करतो त्यांनी माननीय लोकपुढे साहेबांचा यथोचित सत्कार करा. यानंतर या तालुक्यातील माननीय लोखंडे साहेब जीवावर पाठ प्रेम करणारे सरपंच बऱ्याचशा ग्रामपंचायती या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो प्रत्येकाने आपापलं सिरियल या
एकच सेवानिवृत्तीसाठी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गांधे साहेब, कराड साहेब आणि साहेबांची फॅमिली. खरं तर साहेब ज्या दिवशी आपल्या पंचायत समितीला त्यांनी आपला कार्यभार त्या ठिकाणी घेतला त्यावेळी मला चांगलं आठवतं या कारभार घेत असताना पूर्व विभाग असेल, MRHS असेल,
त्याच्यात ही खरी सूत्रता जर तुम्ही ऐकली असेल तर संबंधित त्या ठिकाणी साहेबांनी त्या विभागाचं एमआरआय त्याच्यामध्ये सूत्रता आणायचं काम त्यांनी केलं. मला एवढं सांगायचं आहे की पंचायत समिती ही सामान्य माणसाच्या कामाचं एक ठिकाण अशी कागदाची वळकटी घेऊन एसटीत बसून येणारा सामान्य माणूस येतो, शेतकरी असतो, माझे घरकुलाचे हप्ते राहिले, माझा विहिरीचा हप्ता आहे, हे कुठंतरी त्या गरिबाची जाण त्या ठिकाणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जाणली आणि त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करण्यासाठी त्यांनी हलक्या लोकांना त्या ठिकाणी सूचना दिली. आता आमच्यासारखे सरपंच आमचं चलायला लागले नाल्या, रस्ते, पाणी पुरवठा योजना, वित्त आयोग ह्याला तर त्यांनी साथ दिली, परंतु ह्या तालुक्यातील ज्या सामान्य माणसाला ही पंचायत समिती आपली वापरली चांगल्या पद्धतीने म्हणजे ज्याला 2 वर्षाखालचा काळ कळत असेल तर घरकुलाच्या बाहेर निश्चित अधिकार असतो, एमआरआयच्या बाहेर गोंधळ सगळा त्याच्यात आणखी बरं करायचा, आणखी जाता एक तासभर मिटिंग घ्यावी असे सिंधीचे असतील नाही तर आमसारखे सत्तेच्या बाहेरचे सरपंच कुठून तरी निधी आणते 2-5 रुपये खर्चून देतो यशवंतराव चव्हाण घरकुला असेल, राहिलेली होतं घरकुला असेल, दादावस्ती असेल, खडीकरणाचे काम असते, पानं रस्ते असते. तर आम्हाला जेव्हा इथं जेव्हा परेशानी होती ऑनलाईन आता आमचं ते जिराम म्हणून झालं तर दादा सूचना तुमचा असते एवढं गावचं मार्ग लावावं काय आम्हाला बी कुणीतरी खाऊन तरी निवडून कशामुळे दिले कधी गावाचे काम व्हावं, गावातल्या कामासंदर्भात काही मार्ग लावा. मी काय कुठल्या गटविकास अधिकारी आणि अधिकाऱ्याबद्दल नावं ठेवणार नाही, परंतु त्याच्यातल्या त्याच्यात मी 2007 ते 12 साली 23 वर्ष त्यावेळेस असाच रिटायर वयस्कर व्हिडिओ होते माझ्या नाव वाटवलं अग्रवाल साहेब अग्रवाल साहेब नाही अग्रवाल तुमच्यासारखे वयस्कर पण माणूस असा खुर्चीवर बसणार प्रत्येक माणसाचं समान प्रत्येक माणसाचं समान. मी फार नवीन म्हणजे लहान वय होतो माझं, परंतु गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी जे काम केलं त्याच्यानंतर त्याची प्रचिती मला तुमच्यातच आहे. तुम्ही त्या खुर्चीवर न बसता एवढं व्हिडिओ साहेब तुमच्या वेळेला बसलेल्या कधी अशोक शिंदेचं तिथं त्याच्यावर बसलेले असेल, कधी तिकडं त्या उमेदच्या कार्यालयात बसायचे कामाला लावायचं आलेल्या माणसाचं काम कसं होतं ह्या ही भूमिका आपण त्या ठिकाणी काय ठेवली. तुमच्या कार्यकाळामध्ये बरेच असे आता आम्ही सरपंच म्हणून बरेच चर्चा करतो किंवा साहेबांनी तुम्हाला त्या ठिकाणी नाराज केलं नाही, साथ द्यायचंच काम नाराज म्हणजे काय तुम्ही काय आमच्यावर काय असं जास्त काय रोजगार केलं पुन्हा आमचे काम आवडलेलं नाही, आमचे काम कुठं असतात किंवा एखादा काहीतरी आता उदारी म्हणजे काहीतरी वाकडे तिकडे काम सरळ सरळ मला तुमच्या हातात द्यावं लागलं का वाकडे काम म्हणून पुढे जिम्मेदारी असते ना. अशा कामातून मार्ग काढून तुम्ही आम्हाला साथ दिली. पंचायत समितीमध्ये आल्यानंतर जे 2-3 वर्षाखाली 200 रुपयाचं डिझेल जवळ इथं यायचं काहीच नाही असा जे अनुभव काही वेळेस आला की एक गेला पुन्हा अशा जे अनुभवातून आम्ही गेलो त्या कार्यकाळात की कार्यकाळ आपल्या कार्यकाळात असा चालला आपण कुठंही असतो एका मिनिटात फोन नंतर चौपाटी बरोबर रूमवर आहे ऑफिसला गेलोय किंवा इथे या गावात गेलो इथं थांब आपण त्या पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी साथ दिली जाता फक्त आता एमआरआय गणपती त्याला सूचना द्या जाताना किंवा ही सामान्य माणसाचं काम करण्याचं ठिकाणी तिथला शेतकरी काही त्याच्याकडे येत नाही, पंचायतीकडे अन्नाकडे येत नाही, अन्नाकडे आमच्यासारखाच येतो, दुःख साहेबाकडे आमच्यासारखाच येतो, कुणाकडे हातचा लागला वर पण ही मोठा विषय लांब विषय जाऊ, परंतु ज्या लोकांचे हप्ते राहील या लोकांनी या दोघे साहेबांनी गप्पा आणून असं राहिलं तसं राहिलं आणि जी राम चालू होईल आमचे चालू होईल रस्ते आले एक जाताना सूचना द्या घरकुलाच्या बाबतीत व्यवस्थित असेल सूचना द्या फार काही अपेक्षा तुमच्या पण आम्ही ठेवून करतो. तुमचं आता रिटायरमेंट माणसाच्या आयुष्यात 4 टप्प्यात लहानपण शिक्षण रस्ता म्हणजे व्यवसाय आणि तुमचं उतार. आता तुम्ही उतार वयाचे तुम्ही 24 तास लोकात राहिले म्हणजे 2 आलेले अधिकारी टप्प्याटप्प्यांवर करत घेतले विस्तार अधिकारी असतात का
व्हिडिओ आलेले तुम्हाला लोकांमध्ये आहे ती सवय माझा एक सवाल आहे तुम्हाला तुमचे जावं मुलगी मुलगा आहे की तुम्ही सामाजिक कार्य त्या ठिकाणी झुकून द्यावं सामाजिक कामामध्ये स्वतःला त्या ठिकाणी गुंतवून टाकावं तिथं नागपूरला असतात तिथं सामाजिक कार्यामध्ये तुम्ही स्वतःला गुंतवून घ्यावं काय ते नवीन नवीन आता बरेच असे ग्रुप निघाले सामाजिक कामामध्ये आपण त्या ठिकाणी स्वतःला गुंतवून घेऊ येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आणखी निरोगी आयुष्य त्या ठिकाणी लाभावं ही अपेक्षा ईश्वरकडे प्रार्थना करतो मी माझ्यातर्फे माझ्या कुटुंबियातर्फे आमच्या असर्व ग्रामपंचायततर्फे आणि सर्व कोणी बोलणार नाही सर्व सरपंच ग्रुपतर्फे आपल्याला शुभेच्छा देतो मला या ठिकाणी अण्णांना खास करून भोगड साहेबांना कारभार साहेबांनी 31 वर्षाची काही सेवा केलेली आहे त्याच्या 31 वर्ष सेवेसाठी त्या टाळ्या होत्या. दुसरी गोष्ट साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात आपल्याला कुणालाच काहीच त्रास दिला नाही त्याच्याबद्दल त्या टाळ्या होत्या. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कांदे साहेब सत्कार मूर्ती सन्माननीय गट विकास अधिकारी वैजनाथ लोखंडे साहेब त्यांचा परिवार तसेच आपले इतर काम केलेले कराड साहेब डांगे साहेब आमच्या संघटनेचे अध्यक्ष देशमुख साहेब उपस्थित सर्व सरपंच साहेबांवर प्रेम करणारे त्यांचे जे काही पाहुणे वगैरे आले असतील व आमचे सर्व ग्रामसेवक बांधव भगिनी आज आपण आदरणीय साहेबांना निरोप देत आहोत. याआधी आपण आमच्या ग्रामसेवक बांधवांना घोडके साहेब आणि बाळासाहेब साहेब त्यांना आपण या ठिकाणी निरोप दिलेला आहे. धारोडे असं ठिकाण राहिलं आहे येणारा माणूस हा सेवानिवृत्त होऊन जातो. तर आपला जो काही सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या सोहळ्यासाठी साहेबांचे सर्व परिवार या ठिकाणी आलेला आहे. त्यांचाही मी पंचायत समिती व ग्रामसेवक संघटनेच्या वतीने स्वागत करतो. साहेब या ठिकाणी आल्यापासून साहेबांना मी अगोदर उदगीर चाकरून साहेब आपल्याकडे जेव्हा आले तेव्हा तिथं आम्ही त्यांचा एक स्टँडअपचा कार्यक्रम बघितला होता. तोही इतका उत्साह झाला होता. तिथल्याही सरपंच मंडळीने व सर्व ग्रामसेवक मंडळीने इतका चांगला कार्यक्रम केला होता. आम्हाला अशी पंचायत पडली होती की आता येणारा माणूस कसा आहे काय, परंतु तो कार्यक्रम बघून काय एखाद्याचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम असेल किंवा बदलीचा कार्यक्रम असेल जेव्हा त्या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक येतात तेव्हा तो माणूस निश्चितच चांगला प्रेमळ आणि काम करायला असतो अशी आमची त्यावेळेस खात्री पडली. आणि साहेब आल्यापासून मी आता जवळपास 19 वर्ष झालं मला इथं आहे. जवळपास 7 व्हिडिओ साहेब झाले, परंतु सगळ्यांमध्ये साहेबांचं काम आणि साहेबांना जे काही धारूमध्ये कुणालाही न रागवता न नोटीस देता सगळ्याच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांनी जे काम केलं ते खरंच अतिशय चांगलं काम केलेलं आहे. कारण आजचं युग हे सगळं कॅम्प्युटराइज युग आहे. साहेबांचा जो काही जास्तीत जास्त कार्यक्रम झालाय तो सगळा ऑफलाईन झालेला आहे. त्यामुळं त्या कॅम्प्युटरच्या युगामध्ये त्यांनाही त्या लेवलला जिल्हा परिषद असेल विभाग असेल किंवा राज्य असेल त्या लेवलला तितकं फेस करणं साहेब तितके सक्षम होते. परंतु
या आजच्या धकाधकीच्या कार्यक्रमामध्ये सगळा व्हॉट्सअपवर कार्यक्रम चालू असल्यामुळं ते मला असं वाटतं की अतिशय योग्य वयामध्ये रिटायर होणारच होते, पण या प्रशासकीय कामाचं योग्य वयामध्ये रिटायर झालेले आहेत. साहेबांनी आतापर्यंत जे काही या ठिकाणी कामं केले, माझं वैयक्तिक जर घेतलं तर आवडगावाला त्यांचा प्रत्येक कार्यक्रमामध्ये किंवा प्रत्येक स्पर्धेमध्ये मोलाचं सहकार्य लाभलं. शासनाच्या किंवा जिल्हा परिषदेच्या काही सूचना आहेत त्या अतिशय प्रेमळ भाषेमध्ये सांगायचे. एखादी टीम येणार आहे, कुठली आहे, कशी आहे, कोण येणार आहे, सांगण्याची त्यांची भाषा. नाहीतर व्हिडिओ कोणाला घ्यायचा कसा आधी बर्डन असतं आमच्यावर, आणखी काहीतरी काम लावतात का, पण साहेबांनी तसं काय आतापर्यंत केलं नाही. परंतु सांगताना हे बाबा प्रेमळ भाषेत एखादा तुझ्या गावामध्ये कार्यक्रम आहे, येणार आहे, तो त्याचं नियोजन कसं करायचं, काय करायचं, लवकर येऊन ते मार्गदर्शन करायचं ते सांगत होते. आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडूनही आम्हाला शिकायला भेटल्या. साहेबांचा बीड जिल्ह्यामध्ये मला वाटतं बराचसा कार्यकाळ गेलेला आहे. दीपरवेलाही व्हिडिओ म्हणून होते, तर बीडचा त्यांना बऱ्यापैकी अनुभव होता. आणि आदरणीय शिवसाहेब त्यांच्या पूर्वीपासून परिचय असल्यामुळं धारूर तालुक्याचं प्रेझेंटेशन बीडला विशेषतः शिवसोबत अतिशय चांगलं झालं. कुठल्याही गावामध्ये सरपंचांनी सांगितलं नरेगाव वगैरे, कुठल्याही गावामध्ये आपण बीड जिल्ह्यामध्ये धारूर तालुका हा पुढंच आहे. पण काम करण्याची एक पद्धत असते, रागावून काम होईल किंवा नोटीस देऊन काम होईल किंवा दडपशाही करून काम होईल असं नसतं. प्रेमानं जितकं काम होईल ते सगळ्यापेक्षा जास्त असतं. प्रेमानं सांगितलं दोन पावलं जास्त पुढे जाऊन काम करीत असतो. त्या पद्धतीनं आमच्याही सर्व लोकांनी साहेबांना सहकार्य केलं. काही त्रासही झाला, परंतु त्यांनी कधीच कुणाला त्याचा हे होऊ दिला नाही किंवा तुमच्या लोकांमुळे मला एवढा त्रास होत आहे, असं होत आहे, तसं होत आहे. परंतु त्यांनी त्या पद्धतीनं निश्चितच या ठिकाणी कार्यकाळ पूर्ण केलेला आहे. साहेबाला आपण काय सांगायची गरज नाही की त्यांनी पुढचा विषय कसं घालावं, काय घालावं, कारण त्या 31 वर्ष म्हणजे छोटी गोष्ट नाही प्रशासनामध्ये काम करणे. त्यांनी त्यांचं आयुष्य मनसोक्त जगावं. त्यांना ज्या काही त्यांच्या आवडीनिवडी असतील त्या जमाव्या. त्यांचे जर स्टेटस बघितले, त्यांची जी नात आहे ते खूप छान छान व्हिडिओ अशा स्टेटस लागतात. आणि प्रेमळ असं कुटुंब आहे, त्यामुळे त्यांची या ठिकाणी आलेले आहेत. पण हा जो काही आज आपण 16 ठिकाणी आयोजित केला, तो एक चांगल्या प्रेमळ माणसाचा प्रशासकीय अधिकारी सर्वच आहे. परंतु त्याच्यातून बी काही लोक थोडे वेगळे असतात. त्यापैकी एक साहेब होते. आपल्या या ठिकाणी त्यांचा अत्यंत कार्यकाळ सगळ्याच दृष्टीने चांगले गेलेले आहे. साहेबांना त्यांचं पुढचा आयुष्य साहेबांना बरोबर आहे त्यांचं निरोगी, कारण त्यांचे लोक अँजिओप्लास्टी वगैरे झाली होती, काहीतरी आजार होता म्हणले होते साहेब. पण त्या आजारातून तिथे इतर कुठलीही रजा न घेता अतिशय चांगलं त्यांनी काम केलं, सगळ्यांना सहकार्य केलं. भावी आयुष्यात तुम्हाला आणखी निरोगी सुदृढ उत्तम लाभो अशी परमेश्वर मी प्रार्थना करतो आणि तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्याची शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. आता ते सगळ्यांना भावाच लागते. पण आतापर्यंत त्यांनी जे काम केलं, मी सुरुवातीला ते जॉईन झाले त्यावेळेस त्यांना स्वागताला होतो. वाशीला पहिला सुरू झाले. मी त्याच्या अगोदर 1 वर्ष तिथं 7 वर्ष आम्ही तिथं सोबत राहिलो. आणि त्याच्यानंतर माझं इकडं केरला नेमकं प्रमोशन झालं, अशा प्रकारे झालं. पण 30-31 वर्षाची सेवा म्हणजे तरी मी घाबरली आणि आता चांगल्या प्रकारे निवृत्त होत आहेत. पुढील आयुष्यासाठी त्यांना मी चांगल्या शुभेच्छा देतो, निरोगी आयुष्याच्या आणि पुढील चांगल्या आयुष्यासाठी. लाडके असे विकास अधिकारी यांचा आपण या ठिकाणी नियंत्रणानुसार निरोप समारंभ ठेवलेला आहे. असे आमचे मार्गदर्शक लोखंडे साहेब, त्यांचा सर्व परिवार, आमचे मित्र कराड साहेब, तालुक्यातून आवर्जून उपस्थित असलेले सर्व गावचे सरपंच, कार्यालयातल्या सर्व कर्मचारी अधिकारी, तसेच लोखंडे साहेबांवर आणि या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आपण सर्वजण बंधू आणि बहिणी. खरं तर एक गोष्ट निश्चित आहे, ज्या दिवशी माणूस नोकरीला आला
त्याच दिवशी त्यांची रिटायरमेंट सुद्धा तारीख केलेली आहे. त्यामुळं फक्त जो रिटायर करणार हे मात्र निश्चित नसते आणि त्या अनुषंगानं लोखंडे साहेबांचा शेवटचा टप्पा आपल्या धारूर तालुक्यामध्ये आला आहे. हे खरं तर आपण सुदैव म्हणावं लागेल. कारण असा माणूस किंवा असा अधिकारी एखाद्या तालुक्याला घेणं खरोखर त्या तालुक्याचं नशीब म्हणावं लागेल. आपण बघत असताना कामातला फरक आपल्याला बऱ्याच जणांनी म्हणजे अनुभवला आहे. मला कुठल्याही अधिकाऱ्याला दोष द्यायचा नाही किंवा कुणाच्या कामाचे पद्धती, परंतु प्रत्येक अधिकाऱ्याची कामाची त्याची शैली असते, त्याची कृती असते. आणि त्या अनुषंगानं लोखंडे साहेबांच्या बाबतीमध्ये मी त्यांचं काम मला खूप जवळून बघायचं योग आलं. तसं खरं तर मी आणि लोखंडे साहेब काही डिपार्टमेंट आम्ही दोघंही एकच असते. मी आणि घराच्या सुरुवातीला लागलो विस्तार अधिकारी कृषी म्हणून आणि आमच्यानंतर 1 वर्षामध्ये कृषी अधिकारी म्हणून लागले. साहेबांची पोस्टिंग असती झाली निकेल झालं आणि कराड साहेबांवर असती लावली. तर पहिला प्रसंग लोखंडे साहेब डिपार्टमेंटला आले. एक कृषी अधिकारी म्हणून ज्यावेळेस त्यांचं काम जवळून बघितलं नक्कीच त्यांच्या कामामध्ये काहीतरी दम आहे असं तेव्हा सुद्धा वाटत होतं. कारण काय असतं ज्या प्रशासकीय काम करायचं असतं आणि प्रशासकीय काम करत असताना प्रत्येकाची निश्चितीची हकोटी असते काम करतात. साहेबांच्या बाबतीत जर बोलायचं झालं साहेबांना पापड पाचरा किंवा पाल्ला जे म्हणतो ना आपण ते साहेबांचा स्वभाव नाही. स्मार्ट वर्क टू द पॉईंट कामापुरतं आणि उगत शाळा सकाळ्या किंवा पाल्ला नाही काम झालं पाहिजे हा दृष्टिकोन पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून साहेबांनी कृषी अधिकारी अशापासून काम केले. मी विचार करत होतो साहेब लातूरला राहायचे, लातूरून आष्टीला काम करायचे आणि सगळ्याच्या पुढे जर रिपोर्टिंग असेल तर सगळ्यापेक्षा टॉपला साहेबांचं काम आहे. हा माणूस काम कसं करत त्यावर सुद्धा मी विचार करत होतो. परंतु आता तर खूप जवळून बघायला मिळालं मला की खूप स्मार्ट काम करतात. अतिशय म्हणजे काय म्हणतो आपण की उद्देशून आणि नियम आला त्या बाबतीत एखादं प्रकरण असेल तर त्याचे नियम काय सांगते आणि आपल्याला मार्ग कसं करायचं. मला वाटत नाही सांगा कुठलंच काम असतं नाही की आपण नंतर बघू किंवा हे राहण्या पाठीमागं हे होतच नाही असं नाही. सरपंच आहे त्यांना अनुभव असेल निश्चितपणे एखादं कितकं काम जरी असलं तरी त्याच्यामधून पर्याय कसा काढायचा आणि तोही पटकन काढायचा 20 वेळेमध्ये ही साहेबांची स्थिती मला म्हणजे सुरुवातीला अनुभवायला मिळाली. त्याच्यानंतर मला दुसराही मला साहेबांसोबत काम करायचा परळ येतो. मला 2 वर्ष तिथं सुद्धा मी कृषी अधिकारी असताना म्हणजे मला लागले होते आणि त्यावर सुद्धा जवळून त्यांचा माझा सहभाग साधला. अतिशय हिरिरीनं आणि बरेच आपल्याला सुद्धा कुठल्याही प्रकारची कोणती तक्रार न येता म्हणजे प्रसंग आले परंतु प्रसंगावर सुद्धा मात करून निश्चितपणे यशस्वी त्यामधून मार्ग काढून चांगल्या पद्धतीचं काम साहेबांनी केलं आहे. आणि तिसऱ्यांदा तर आता साहेब म्हणजे ज्युनियर म्हणून काम करायची वेळ आली. मी साहेब असल्यामुळे इतका काम होतो की मला कुठल्याच गोष्टीत नव्हतं साहेब असं कारण आणखी द्यायला की काय मला करू शकतो ते असं ठीक आहे तू काही म्हणलं मी आहे मी बघतो. असा एकदम जीवलग माणूस सहकार्यांना सोबत घेऊन काम करणारा माणूस जनमानसांच्या भावनांचा आदर करणारा माणूस येणाऱ्या अडचणीवर मात करून पुढे कसं जायचं अशा पद्धतीनं काम करणारा एक अतिशय चांगल्या पद्धतीचा अधिकारी मी तरी माझ्या आयुष्यामध्ये होईल. आज त्या मानव आपल्याकडून रिटायर आहे. खरं तर म्हणजे फार आनंदाची बाब हेच आहे पण आता पर्याय नाही. तुमची नोकरी म्हटलं वय झालं काळ माझ्यासाठी थांबलेला नाही. काळ हा सतत पुढे चाललेला आहे आणि गेल्या लक्षण परत चालता येईल म्हणून या ठिकाणी आपण आज म्हणजे तसं तर दुःखात आमच्या कारणाला निरोप द्यायची वेळ आहे आपल्याला. परंतु एक दुसरी गोष्ट अशी एक प्रश्नामध्ये किंवा आयुष्यामध्ये एक सर्व्हिस म्हणून ठीक आहे परंतु दुसरं सुद्धा एक आयुष्य आहे आणि एक मर्यादा आहे. तसं जर पाहायला गेलं तर बरेच जण म्हणते मी तुमचा आता हा कार्यकाळ जरी संपला असता जरी तुम्ही प्रशासनामधून
बाहेर जात असतात तरी ही सेकंड इनिंग आहे आता. आपल्याला सेकंड इनिंगची सुरुवात करायची आणि या सेकंड इनिंगमध्ये सुद्धा तुम्ही प्रशासनामध्ये जसं काम केलं तसंच निश्चितपणे सेकंड इनिंग सुद्धा किंवा म्हणजे दुसरीची सुरुवात करायची त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगलं काम करतात. तुमची जे काही राहिलेले आता कुटुंब खूप चांगलं गोड आहे तुमचं सगळं. कुटुंबासाठी प्रशासनामध्ये आता बऱ्याच पुढे जात आहेत. मी बघितलं आहे अक्षरशः साहेब म्हणजे कुटुंब लातूर साहेब एकटे यावेळेस साहेबांची तब्येतीचे म्हणजे प्रॉब्लेम झाले होते परंतु त्या गोष्टीवर मात करून इच्छाशक्ती सुद्धा माणसाची स्ट्रॉंग असणार होती. त्या गोष्टीवर मात करून साहेब एकटे राहिले आणि एकटे राहून सुद्धा सतत हसत नव्हते. कधी त्या गोष्टीचं प्रेशर घेतलं नाही किंवा कधी कुठल्या मनाला खंत जाणून दिली नाही आणि सगळ्यांना सोबत घेऊन वंचितातला वंचित आमच्या ऑफिसमधला बॉटमचा कर्मचारी सोबत घेऊन त्याच्यासोबत सुद्धा हसत खेळत अशी माझ्या कळत त्यालाही खुश ठेवायची आणि स्वतः सुद्धा अतिशय आनंदाने राहायचे आणि कुटुंबापासून दूर राहून सुद्धा त्यांनी स्वतः असं कधी म्हणजे एकाची वाटून दिलं नाही. इतकं त्यांनी आपल्यामध्ये समोरासमोर अनिवार्य होऊन काम केलं आणि म्हणून कामाच्या बाबतीमध्ये किंवा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये तुमचा एक आदर्श भाव तेवढा कमीच आहे. साहेबांना माझं तर आवडून यानंतरचं हे राहील सल्ला देण्यावर तर मी मोठा निश्चितच नाही परंतु माझं तुम्हाला एक विनंती राहील की आता काही कौटुंबिक गोष्टी आपण वेळ दिलेला नसतो कुठं बाहेर फिरायला गेलेलं नसतं तर असं जे काही तुमचे अपोजिशन राहिलेले आहे आपण त्या नंतर निश्चितपणे त्या पूर्ण करायला मुलींना वेळ द्यावा कुटुंबासोबत बाहेर कुठं फिरायला जावं. काही छंद असतील राहिलेले कुणाला लिखाणाचा नाद असतो कुणाला वाचनाचा नाद असतो कुणाला काही चित्र काढायचा नाद असतो कुणाला सामाजिक काम करायचा छंद असतो. तर जे काही तुमचं आवडून राहिलेलं आहे निश्चितपणे ह्या मध्ये आणि तुम्ही नक्कीच गुंतून घेता. तुम्ही ठिकाणी राहणार नाही किंवा आयडियल राहणार नाही तुम्हाला 100% माहिती आहे. आपण जे आपल्याला म्हणजे अजून काय राहिलेलं असतं किंवा ज्याला आपण वेळ देऊ शकलो नाही ते आपण निश्चितपणे करावं. त्यानंतर बाकी राहिला प्रश्न प्रशासनाचे आम्हाला जे काही बाबतीत नियम लागणार आहे तर आम्ही निश्चितपणे एवढीच अपेक्षा करतो आम्हाला ज्या काही अडचणी येतील त्या आम्ही तुम्हाला मोकळेपणा कारण एवढा मोकळेपणा बोलता येणारा अधिकारी मी तरी माझ्या रूपाने पहिल्यांदा पुस्तकाचा अनुभव आहे. त्यामुळं कुठल्याच म्हणजे आता आठवडा वाटत नाही साहेबांना बोलता जसं आपण मित्रांना किंवा घरच्या कुटुंबाच्या व्यक्तीला बोलतो त्याप्रमाणे मोकळेपणानं साहेबांकडे बोलता येते आणि म्हणून आम्हाला काही अडचण आली कुठलं मार्गदर्शनाची गरज नसते निश्चितपणे आपण आम्हाला वेळ द्यावा ही आपल्याला विनंती करतो आणि आपलं हवी आयुष्य रिटायरमेंट नंतरचं आयुष्य किंवा सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य आपल्याला चांगलं भरभराटीचं आरोग्यदायी समृद्ध आणि अतिशय उल्हासदायक जावं एवढीच ही ऐकता म्हणून घेतली प्रार्थना करतो आणि आपल्या सर्व कुटुंबियांना शुभेच्छा देऊन माझी म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र साहेब त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले माझे सहकारी महाराज साहेब आणि आत्ताच झालेले प्राध्यापक साहेब जे माझे क्लासमेट आहेत त्यांनी आवर्जून उपस्थित राहिले. आपल्या तालुक्यातील सर्व सरपंच बंधूंना ग्रामपंचायत अधिकारी बंधूंना आपल्या पंचायत समिती कार्यालयातील सर्व विभागाचे बंधू आणि भगिनी आज आता सर्व वक्त्यांनी माझ्याविषयी भरपूर असे चांगले उद्गार काढले चांगले शब्द काढले ऐकून बी बरं वाटतं आणि कारण माझा इथला पहिल्या दिवशीचा अनुभव फार विचित्र हरो
आम्हाला इन्कमिंग केलं आणि लोंबाडे साहेबाला शाळेचा कार्यक्रम त्या कार्यक्रमात वेगळं चित्र होतं. तर त्याच्यामुळं एवढं पूर्ण आपलं सभागृह बरं सर्व योजनेचं असू द्या, कार्यक्रमाचं असू द्या, एवढं खचाखच सभागृह भरलेलं मी पहिल्यांदाच पहिल्यांदाच. आणि सहसा धारूमध्ये असे चांगले शब्द ऐकायला भेटत नाही, पण चांगलं वाटतं, सगळ्यांनाच चांगलं वाटतं, तुम्हालाही चांगलं वाटतं, मलाही चांगलं वाटतं. मित्रांनो, धारूर तालुका काम करण्यास खरंच चांगलं, इतका चांगला की त्याचा जो बाऊ झाला समजा की असं आहे धारूर, तसं आहे, असं आहे, तसं तर मला इथं कधी काय वाटलं नव्हतं. विशेष म्हणजे समजून सांगावं, शब्दाला शब्द करत गेलो तर मात्र अवघड होतं. तर तसं न करता जर हे केलं तर एकदम चांगला चालू. मला शेवटी 1.5 वर्ष मी इथं काढले कसे गेले मलाही कळालं नाही आणि मला वाटत नाही आणखी मेरी काय झाली. तुम्ही सगळेच म्हणायला म्हणून मी म्हणायला नाही तर मला काय वाटत नाही. आणि मला सांगा 1.5 वर्षामध्ये आपल्याकडे एकतरी व्यक्ती शिव आलाय, शिवसाहेब आलेत, कोणताही छोडी आलाय का आपल्याला? काम करत तिकडं का बसलास म्हणून त्याला त्रास नको, ती येणार नाही म्हणून त्याला इकडे बोलून घे. अशा पद्धतीनं जुळाजुळवा करून काम करायला बरोबर आहे का? उमेदवार माहिती शुक्रवार आला सकाळी काय त्या दोघीला थांबवायचं आणि त्याला थांबवायचं, ह्यांना जाऊ द्यायचं. सगळं असं जर केलं काय म्हणजे ताण फक्त कुणाला लागू द्यायचं, काम तर करून घ्यायचं. काम केल्यानंतर 2 दिवस येऊ बी नाही, काय अडचण नाही. अशा पद्धतीने इथं काम करायला चांगली संधी आहे. कांदे साहेबांवरच खूप संपूर्ण भाग आता इथं होणार आहे. ही सर्व त्यांच्यावर जबाबदारी आता उद्याच्याला येईल. इथं आतापर्यंत सर्व अधिकारी आले असतील, कर्मचारी आले असतील, सगळे असतील, इथून जी गेली निश्चितच पस्तावली. जी बदल्या करून इथून गेली किंवा जायच्या मार्गावर आहे त्यांना माझा सल्ला असेल जाऊ नका. गेल्या वर्षी जी गेले त्यांचे अनुभव बरं का. आपण कोणत्याही हायवेवर येत नाही, आपला एक बेनिफिट इकडून सुटला परळीला जातो, माझं तिकडून गेलं आम्हाला तिकडे आपल्याकडे कुणीच आणि जर पडत आला त्याला जर आपली हिंग तिकडे काय म्हणलं आणि आपल्या 25% सरकार स्पीडमध्ये इकडून पत्र घेऊन येते, घेऊन जाते, सगळं व्यवस्थित होते. त्याच्यामुळं जास्त मोठ्या तालुक्यात जाणं, जास्त सुधारलेल्या तालुक्यात जाणं काही करणं नसेल की फक्त लांबून चांगलं दिसेल. इथं आपलं 2-2 दिवस आलं तरी नाही. ग्रामपंचायत अधिकारी चांगलं म्हणजे बरोबर आहे का? काय ताण आहे इथं आपल्याला? हां, फक्त कागदावर येणाऱ्या गोष्टी फक्त कागदाला कागद लावून दिलं तर आपण चांगली काम करू शकतो. फक्त दम जर पडलं आपल्याकडे आहेत 1-2 मिनिट, पण त्याला सुद्धा आपण शेवटपर्यंत आणले खाली आणले का नाही. तर अशा पद्धतीचा तालुका सगळ्यात चांगले, पदाधिकारी चांगले, कर्मचारी चांगले आणि सरपंच लोक चांगले आहेत, ग्रामपंचायती आपल्या चांगले आहेत. आता मला सांगा, आपला असला डोंगराळ भाग असून मी एवढं असलं असून मी आपल्याकडं मास्टर ट्रेनर आहे, मास्टर ट्रेनर आहेच आहे. आपण जिल्ह्यामध्ये गाजवतोच ना आपण आवडलं. आता आपल्याकडे काही तर नाही समजा दुसरं कशातच काही नाही.
आपण तरी आपलं टाकलं जिल्ह्यामध्ये नंबर 1 आहेच. त्याच्यामध्ये सगळ्या ह्याच्यात काय असणार, प्रत्येक गोष्टीमध्ये आपला तालुका कुठं ना कुठं पुढं. आता पंचायतीवर असेल एवढा कुठं ना भागात वगैरे वाटत असतं. आपला एक विषय पेंडिंग, कशी माहिती तुमच्याकडून घेतो आम्ही कशी तयार करतो आमची आम्हाला माहिती घालणार. कधी काम करताना साहेब सरकट किती बरोबर करावे, किती सांगावं, त्यांना टेन्शन घेऊ नका. BP वाढते, आपण बाबळ्याकडे सरपंच आपण करून घेतोय, ग्रामसेवक करून घेतोय. अशा पद्धतीने आपण चांगलं बेस्ट तुम्ही मला सगळ्यांनी साथ दिली, काम करून घेतलं, मी तुमच्याकडून करून घेतलं, तुम्ही माझ्याकडून करून घेतलं. एक वेगळ्याच प्रकारचा चांगला अनुभव, सुखद अनुभव या तालुक्यानं आम्हाला दिला. माझे कुटुंब ह्याला साक्षीदार आहे. आपल्या शुभेच्छा, आपले आशीर्वाद घेऊन या ठिकाणी